माझं नाव मनीषा शंकर ठोकळ, मी एक रेशीम शेतकरी आहे आणि आम्ही 2 वर्षापासून याच्यामध्ये उतरलो रेशीम शेतीमध्ये। पहिले आम्ही करायचो याचं पारंपरिक शेती, पण आम्हाला ती पावसामुळे बिलकुल परवडत नव्हती। मग आम्ही केवीके सरना सांगितलं आम्ही की तुम्ही नाही का एकदा रेशीम शेती लावा, तुम्ही बघा अनुभव, तुम्ही याच्यातून नक्कीच यशस्वी व्हाल म्हणून। मग आम्ही 2 फेब्रुवारीला लागवड केली, 2021 ला हिवाळ्यामध्ये लागवड केली आम्ही। तर आमचा 2022 ला बॅच सुरू झाली, नोव्हेंबरच्या 2022 ला। तर मागच्या वर्षी आमच्या पहिल्या वर्षी 2 बॅच निघल्या, त्यातून आम्हाला 1.5 लाखाचं उत्पन्न निघलं। आणि मागच्या वर्षी एवढा कमी पाऊस असून आम्हाला 4 बॅच निघल्या। पैसे किती? 4 बॅचचे पैसे आम्हाला तरी खर्च वजा जाता समजा 2-2.5 लाख। क्षेत्र 2 एकर वरच आमची लागवड आहे। 2 एकरची पूर्ण क्षेत्र 4 एकर माझं। हां, त्यात 2 एकर वरती रेशीम लागवड तुती लागवड। बाकीचं मग इतर राहतं, सोयाबीन, कपाशी, कांदा, बियाचा। 2 एकरामध्ये तुमचं हे कंटिन्यू चाललंय वर्षभर? हा, कंटिन्यू चालतं। मागच्या वर्षी तुम्ही सांगताय ते दुष्काळ होता, पाऊस नव्हता, बाकीचे सगळे पिकं, त्याच्यात आपले 4 बॅच निघाले। हा, 4 बॅच निघाले। पाण्याची व्यवस्था आहे का तुमच्याकडे? कारण एप्रिल मे मध्ये असं ना तुती म्हणजे त्याला पाणी द्यावं लागलं असतं, तेव्हा फक्त पाणी देऊन जगवली फक्त झाडं जगवली, तरी पण झाडं काही गेलेच। आता विहीर झाली, आता मला तर वाटतं बॅच बंद पडणार नाही। म्हणजे आता आमची 5 तारखेला ह्या आळ्या आल्या, आता 30 तारखेपर्यंत आमचा कोश हार्वेस्टिंग होतो आणि ह्या समोरच्या 5 तारखेला पुन्हा आळ्या येणार। आता जर आमच्या लोकांना सगळे हे बी सांगा की ह्याचं कसं असतं, आता ती छोटी आळी आणता तुम्ही, मग त्याच्यानंतर ते किती दिवस त्याला पाला टाकावं लागते, खाद्य टाकावं लागते, किती आणलं ते सर? आता 200 अंडी पुंजे आणि ह्या 5 तारखेला आणल्या सर। 200 अंडी पुंज 5 तारखेला इथं आम्हाला चौकी गावातच उपलब्ध आहे। 200 अंडी पुंजची चौकी आणली 5 तारखेला, तिथून पुढे 3 दिवस पाला टाकला, 6 फिल्डिंग झाल्या आमच्या मोडवर बसला। आणि 7व्या फिल्डिंगला मोड बसला। किती फुटाचं आहे समजा? हे पूर्ण 22/50 आहे सर। शेड 22/50 नाही, एक तुमचं हे 40 फूटचं, 40 बाय 5 5 6 आहे 45 200 अंडी पण चालू आहे। 5000 स्क्वेअर फूट आहे। 1000 स्क्वेअर फूट इथे 1000 एकर 2000, तर 2000 स्क्वेअर फूटला तुम्ही 200 आणले अंडी, बरोबर आहे ना? 100 स्क्वेअर फूटला 1 लाख। तर 200 अंडी पुंजामध्ये 1 लाख आळ्या आहेत, एक ॲव्हरेज 1 लाख। 6 फिडिंग केलं ना तुम्ही? हा, 6 फिडिंग मग तिसरा मोड बसला सर, चौथा पण 6 फिडिंगलाच बसला आणि मग 4था मोड 6 फिडिंगलाच मोड बसला। 4था फिडिंग टाकून सिंपल वर आल्या। ज्यावेळेस त्या मोडवर असते सर, त्यावेळेस त्या सुप्त अवस्थेमध्ये असते। आणि ज्यावेळेस आपल्याला मोड पास करायचा, आपण कशी खात्री करायची? त्यांच्या अंगावरची कातीन पूर्ण निघली पाहिजे आणि मग आळीची हालचाल सुरू होते। कातीन जेव्हा कातीन सोडते त्याच्यानंतर हालचाल सुरू होते आळीची। तोपर्यंत जोपर्यंत मोड पास होत नाही तोपर्यंत आळी अशी बसलेली असते सर, सापासारखी वरतोंड करून सुप्त अवस्थेत असते। ज्यावेळेस मोड पास होतो त्यावेळेस मग ती हालचाल करते आणि आपण मोड पास करायच्या वेळेस खात्रीशीर मोड पास करायचा की आपला मोड पूर्णपणे पास झालेला आहे किंवा नाही। अर्धवट जर पास झाला आणि आपण पाला टाकला तर मग मोड मागं पुढं होऊ शकतो, समोरचा मोड। मग त्या 4था मोड बसायला काय होतं, काही मोडवर बसत्या, काही पाला खात्या, नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम येते कोश बांधण्याच्या वेळेस। मग काही कोश अशा धागा सोडत्या आणि काही पालाच खात्या। त्यावेळेस आपला मोड 3-4 तास लेट उठवला तरी चालतो, लेट पास केला तरी चालतो। आणि मग मोड पास केल्यावर परत 6 फिडिंग खात्या किंवा 7 खात्या, हिवाळ्यामध्ये 8-9 पण फिडिंग खात्या। आणि मग 4था मोड बसतो। 4था मोड असतो सर 48 तासाचा, त्यावेळेस पण आळी सुप्त अवस्थेमध्ये असते। आणि मग ते कातीन सोडली, पूर्ण खात्री करून घ्यायची। जेव्हा सगळ्या आळ्यांची हालचाल सुरू होईल त्यावेळेस मोड पास करायचा। मग ते मोड पास केल्याच्या नंतर आपण त्याला दररोज स्पेसिंग द्यायचं, एकाच ठिकाणी आळ्याचा असा गुच्छाने राहायला पाहिजे, म्हणजे रोगराई यायची भीती असते। आणि याला उजी माशीचा धोका असतो की त्याच्यामुळे जाळी सर। आणि त्याच्यावर पावडर फवारणी करतो आम्ही, विजेता ते सप्लिमेंट, अंकुश पावडर आणि चुना दररोज धुळणी करायची। आणि जशी आपल्याला दाटी वाटण आळ्याची त्यावेळेस आपण आळ्याला स्पेसिंग द्यायची।
आणि ह्याच्यामध्ये स्पेसिंग देणं खूप महत्वाचं आहे सर. स्पेसिंग तुम्ही हाताने देता का मग ते? स्पेसिंग आम्ही फांदीच्या आहे फांदी उचलून वरती घ्यायची. आता तुम्ही खाली फिडिंग दिलेलं आहे का आता हे? हा हे फिल्डिंग दिलेलं आहे खाली. खाली फिडिंग दिलेलं आहे. फिडिंग दिल्यानंतर वर जाळी लावता का तुम्ही? ही आता जाळी लावली सर ही. ते सांग पुढचं कसं. हा, तर मग ते ज्यावेळेस आपण हा चौथा मोड पास झाला आमचा, तेव्हापासून आमच्या बरोबर 12 फिल्डिंग खाल्ल्या. आणि 12 फिल्डिंग खाल्ल्या. कालची 13वी फिल्डिंग होती सकाळची, की लगेच धागा सोडायला सुरुवात केली सर. आणि मग सकाळी धागा सोडला. 15-20% जेव्हा असा धागा दिसे ना आपल्याला पाल्याला, त्यावेळेस आपण संपूर्ण म्हणजे इंजेक्शन असतं एक संपूर्ण म्हणून, ती फवारणी करायची. आपण सगळ्या आळ्यांना पाला टाकायचा आणि त्या पाल्यावर संपूर्णची फवारणी घ्यायची. आणि फवारणी घेतल्याच्या नंतर मग ज्या माग असत्या आळ्या, पाला खायचा बाकी असतो, त्या पाला खाऊन बरोबर त्या कोशवर येत्या. मग काल सकाळी आम्ही संपूर्ण घेतलं तर या पूर्ण आळ्या आता काल दुपारी एवढे सिंपल दिसायला लागले. आता आज काही ठिकाणी हे बघा आज कोश तयार झाला. हे खाली हे काल सॅम्पलचा कोश आहे सर. मग हे कोश तयार काल फक्त असा धागा होता सर. आज हे कोश तयार झाला. आज सकाळी आम्ही 9 वाजता येऊन चंद्रिका टाकला. चंद्रिकावर होणार आता. कोच दिसल्यामुळे मग तुम्ही चंद्रिका टाकली. नाही धागा दिसला की आपण एकदा बिल्डिंग करायची सर. कोश गोळा करायला सोपे जातात. कचरा वगैरे अडकत नाही. कचरा येत नाही. घाण येते. हा. आता याच्यावर हार्वेस्टिंग करायची वेळेस चंद्रिका खाली घ्यायची, उभा करायची व्यवस्थित. त्याला कचरा बिलकुल कचरा राहत नाही, लेंडी राहत नाही. आम्ही आदल्या दिवशी 2 जण सगळं साफ करून घेतो. एखादी आळी फिरत असली ती आळी काढून घ्यायची, जेणेकरून सगळ्याच बायांना सवय नसती. काही बायांना घाण वाटती, मग आळ्यांची भीती वाटती. मग त्या बाया फक्त कोश वेचून त्याला सोपं गेलं पाहिजे आणि आपल्याला पण सोपं गेलं पाहिजे. फक्त कोश वेचून घ्यायची. आणि सर रात्रभर सोबत ठेवली. आळीपासून खूप शिकायला भेटतं सर 22 दिवसात.